गणेशाय नमः. प्रथम गणेशाला वंदन करते, शारदा मातेला वंदन करते, माझ्या गुरूंचं स्मरण करते, माझ्या आईवडिलांचं स्मरण करते आणि आपण सगळे श्रोते मंडळी ज्यांच्या हृदयामध्ये भगवंताचा निवास आहे त्या सर्वांना नमस्कार करून मी बोलायला सुरुवात करते. श्रीमद भगवद्गीता, भगवद्गीतेच्या 5व्या अध्यायापर्यंत आपण आलेलो आहोत. एक 4 ओळीची प्रार्थना म्हणूया आणि मग पुढे जाऊया. अथ ध्यानम्. ओम पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम्. या प्रार्थनेचा पण आपण सुरुवातीला अर्थ बघितला होता, त्यामुळे 4 ओळी आपण दरवेळेस तो म्हणत जाऊ. विस्तार खूपच मोठा आहे गीतेचा, म्हणून आपण गीतेचा अध्याय सध्या म्हणत नाही आहोत, नाहीतर गीतेचा अध्याय पण खरं तर म्हटला पाहिजे. तर आता आपले 15 श्लोक झालेले आहेत. 16व्या श्लोकाला आपण सुरुवात करणार होतो. तो मी नुसताच वाचून ठेवला होता की मागचा अनुबंध असा आहे की जीव मात्र अज्ञानाने आवृत्त असतो. परब्रह्म परमात्मा हा ज्ञानी सर्वज्ञ आणि जीव मात्र अज्ञानाने आवृत्त असतो. प्रश्न असा उद्भवतो की या संसारातून जीवाला निवृत्ती अर्थात मोक्ष कसा प्राप्त होणार. गीतेचं हेच मूळ तत्वज्ञान जे आहे याचा हेतूच हा आहे की आपल्याला मोक्ष कसा मिळेल. मोक्ष म्हणजे काय, असं कुठलं ठिकाण नाही आहे की जिथे जाऊन आपल्याला राहायचं आहे वगैरे. तर मोक्ष हा असं सांगतात की आपल्या वासनांचा क्षय झाला की आपल्याला इथल्या इथेच मोक्ष मिळू शकतो, अशी मोक्षाची व्याख्या आहे. म्हणजे पुन्हा जन्माला न येणे, पुनरावृत्ती न होणे, हे एक मोक्षाचा अर्थ नेहमी सांगतात. परंतु याची जन्मी, याची देही, याची डोळा जर आपल्याला मोक्षाचा अनुभव घ्यायचा असेल तर आहे त्या जागेवर, आहे त्या परिस्थितीमध्ये मी कसा सुखी आहे आणि निर्वासनामय असं माझं मन कसं झालेलं आहे, आसक्तीरहित मी कसा झालेलो आहे, या सर्व गोष्टी जेव्हा जीवाच्या बाबतीत घडतात तेव्हा त्याला तो मोक्षच मिळालेला असतो. तर या ठिकाणी आता भगवान काय म्हणतात ते आपण बघूया. 16वा श्लोक आहे. ज्ञानेन तु तदज्ञानै येषान्नाशितमात्मनः तेषामादित्यवज्ञानं प्रकाशयति तत्परम्. की ज्याचे अंतःकरण ज्यांचे अंतःकरणातील अज्ञान आत्मज्ञानाने नष्ट झाले आहे. अज्ञान हे केव्हा नष्ट होते, तर जेव्हा आत्मज्ञान होते. आत्मज्ञान म्हणजे काय, तर भगवंताच्या प्रती आपल्याला म्हणजे आपल्या स्वस्वरूपाची जाणीव होणं म्हणजे ज्ञान होणं असं म्हणतात. की मी ब्रह्म आहे, अहम ब्रह्मास्मी असं ज्ञान ज्याला होतं त्याचं अंतःकरणातलं अज्ञान आपोआप नष्ट होतं. आणि मग हे ज्ञान मिळाल्यानंतर सूर्याप्रमाणे त्या सच्चिदानंद घन परमात्म्याला प्रकाशित करतं, असं त्यांनी आपल्याला या श्लोकामध्ये सांगितलं आहे. तेषामादित्यवज्ञानं प्रकाशयति तत्परम. आदित्य म्हणजे सूर्य, म्हणजे सूर्य जसा इतर सर्व जगातल्या गोष्टींना प्रकाशित करतो तसं हा जो आपल्या आतला सूर्य आहे याला चित सूर्य असं पुढे माऊलींनी म्हटलेलं आहे ज्ञानेश्वरीमध्ये. चित सूर्य, तर हा चित सूर्य आपल्या अंतःकरणामध्येच असतो, तो काही बाहेरून यायचा नाही आहे. तर जेव्हा आपल्याला ज्ञान प्राप्त होतं तेव्हा आतमध्ये जो प्रकाश पडतो त्या प्रकाशामध्येच आपल्याला परब्रह्म परमात्म्याचं दर्शन होतं, असं या श्लोकाचा अर्थ आहे. मग आता इथे अज्ञान हा शब्द आलेला आहे. ज्ञानेन तु तदज्ञानै येषान्नाशितमात्मनः, की ज्याच्या अंतःकरणातील अज्ञान नाहीसं होतं. मग आता अज्ञान कशाला म्हणायचं, तर आपल्याला इतर वेळी कसं वाटतं की मला एखाद्या गोष्टीची माहिती नाही आहे म्हणजे ते मला अज्ञान आहे असं मला वाटतं. पण या आपल्या परमार्थामध्ये ज्ञान आणि अज्ञान याच्या ज्या व्याख्या दिलेल्या आहेत त्या फार वेगळ्या आहेत.
की अज्ञान म्हणजे काय, तर विषयांची ओढ असणं म्हणजे अज्ञान आहे. म्हणजे आपण सगळे अज्ञानीच आहोत असं म्हणायला पाहिजे, की विषयांची ओढ असणं, आपल्याला देहाभिमान असणं, आपला तमोगुण जास्त आहे ज्याच्याकडे, निद्रा, आळस, भय ह्या गोष्टी ज्याच्याकडे आहेत, तो पूर्णपणे अज्ञानी आहे असं म्हटलेलं आहे. आणि मुळामध्ये हे अज्ञान कसं आहे, तर हे अज्ञान मिथ्या आहे आणि विषयांचे भान हेही अज्ञानजन्यच आहे. आणि तेच पाहून लोक भ्रमात पडल्यामुळे स्वस्वरूपाचे त्यांना विस्मरण पडले आहे. एकनाथ महाराज या ठिकाणी म्हणतात, एकनाथी भागवतामधला उल्लेख इथे आहे की मी प्रत्यक्ष परमात्मा तुमच्या हृदयात आहे, एवढा जवळ आहे, तरीसुद्धा माझ्यापासून त्यांची बुद्धी परान्मुख होते आणि आपल्याला इतरच बाहेरच्या ज्या गोष्टी आहे, आपण बहिर्मुख होतो आणि इतर बाहेरच्या गोष्टीच आपल्याला सत्य वाटायला लागतात. आणि मग काय होतं, विषयासक्ती निर्माण होते. घरदार, बायका, मुले, देह हीच उपाधी आपल्याला सांसारिक लोकांना गोड वाटायला लागते आणि स्वस्वरूपाचे मात्र विस्मरण होतं आणि मग विषयांचं चिंतन होतं आणि देहाभिमान वाढतो आणि मग त्याच्यामुळे आपल्या जन्ममरण हे आपल्या पाठी लागतं. म्हणजे अज्ञान म्हणजे काय, देहाभिमान हेच अज्ञान आणि विषयांची आसक्ती हेच अज्ञान असं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. खरं तर आत्मा वस्तुतः कसा आहे, भेदरहित आहे आणि जीव मात्र भेदातच अडकून राहतो, याला अज्ञान असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे बाहेरच्या दृश्य सुखाचा अनुभव घ्यायचा आणि हृदयामध्ये विषयाची आसक्ती धरायची, याचंच नाव अज्ञान होय. आणि याच्या नेमकी उलटी स्थिती म्हणजे ज्ञान होय. म्हणजे संत आपले होऊन गेले, ज्ञानेश्वर महाराज, एकनाथ महाराज, नामदेव महाराज, ह्या सगळ्यांना काय होतं, यांना विषयांची आसक्ती अजिबात नव्हती. त्यांना त्यांच्या स्वस्वरूपाची अनुभूती आलेली होती आणि म्हणून ते लोकांमध्ये येऊन लोकांसारखंच राहून, खरं तर ते पूर्णपणे वेगळे होते, परंतु लोकांमध्ये येऊन लोकांसारखं राहून त्यांनी सगळीकडे ह्या आत्मज्ञानाचा प्रचार केलेला आहे. सगळ्यांना जागृत करण्याचं काम ह्या संतांनी केलेलं आहे. आणि विषयांची अनासक्ती त्यांच्याकडे होती, त्यांचा देहाभिमान गेलेला होता आणि शुद्ध सात्विक गुणाने प्रत्येक कर्म त्यांचं घडत होतं. भेदाभेद त्यांचा मिटलेला होता आणि त्यांची कशी, ज्याची सर्वाभूती बुद्धी समान, तेची भक्ती तेची ज्ञान. ज्ञानाची व्याख्या, भक्तीची व्याख्या काय केली आहे इथे. आपण काय म्हणतो, पत्रम पुष्पम फलम तोयम, किंवा आम्ही पत्रपुष्प वाहिलं, अक्षदा वाहिल्या, हळदी कुंकू वाहिलं, देवाला नमस्कार केला, एखादी कुठली पूजा मांडली तर आम्ही भक्ती केली, आम्ही फार मोठे भक्त आहोत असं आम्हाला वाटतं. परंतु यांनी भक्तीची व्याख्या काय केली आहे, ज्याशी सर्वाभूती बुद्धी समान, प्रत्येकाच्या बद्दल ज्याच्या मनामध्ये समत्वाची भावना आहे त्याला भक्ती म्हटलेलं आहे आणि त्याला ज्ञान म्हटलेलं आहे. अशा परमात्म ज्ञानाच्या प्रकाशाने काय होते हे आता भगवंतांनी पुढील श्लोकात सांगितलेले आहे. असं अज्ञान जाऊन ज्ञान एकदा त्याला झालं की मग काय होतं, तद्बुद्धयस्तदात्मानस्तन्निष्ठास्तत्परायणाः गच्छन्त्य गच्छन्त्य पुनरावृत्तीं ज्ञाननिर्धूतकल्मषाः. 17वा श्लोक आहे की हे अर्जुना, ज्यांची बुद्धी तद्रूप झाली आहे, ज्यांचे मन तदाकार झाले आहे, त्या सच्चिदानंद घन परमात्म्याशी जे निरंतर ऐक्य भावाने स्थित होऊन राहिले, असे तत्परायण व ज्ञानाने पाप मळ धुवून गेलेले पुरुष अपुनरावृत्ती म्हणजे परमगतीप्रत पोचतात. म्हणजे एकदा ते अज्ञान जाऊन ज्ञान मिळालं की मग ह्यांची गती काय होते, तर हे सगळे परमात्म्यापर्यंत जाऊन पोचतात. म्हणजे त्यांचा भेदाभेद गेलेला असतो, जीव आणि ब्रह्म एकच आहे अशी अभेद दृष्टी त्यांच्याकडे आलेली असते. हे या श्लोकात त्यांनी सांगितलं आहे. म्हणजे त्यांनी म्हटलंय की गीतेतील हा एक सर्वश्रेष्ठ श्लोक आहे, कारण ह्याच्यामध्ये सगळ्या परमात्म्याबद्दलची विशेषणं दिलेली आहेत बघा. तद्बुद्धय, तदात्मानस, तन्निष्ठा, तत्परायणः,
ही सगळी विशेषणं जी आहेत ही ज्ञानी कर्त्याला शोभून दिसतात. म्हणजेच परब्रह्म परमात्म्याची ही विशेषणं आहेत की मीच ब्रह्म आहे ही भावना, किंवा सर्वत्र ब्रह्मदर्शी जो असतो, मन आणि बुद्धीच्या ऐक्याने ईश्वरच प्रत्ययाला येतो. म्हणजे त्याचं मन आणि बुद्धी वेगळी राहिलेलीच नसते. आपलं काय होतं, आपण मनामध्ये, आपलं मन चंचल असतं, आपल्या मनामध्ये संकल्प येतात, विकल्प येतात, आणि मग एखादी गोष्ट आपल्या मनामध्ये आल्यानंतर त्याचं निश्चय करण्याचं काम बुद्धी करते. म्हणजे आपलं मन आणि बुद्धी वेगळी आहे. पण हा जो आत्मज्ञानी असतो ह्याचं मन आणि बुद्धी एकच झालेलं असतं. त्याच्या मनामध्ये संकल्प विकल्प येतच नाही. भगवंतच प्रत्येक ठिकाणी त्याला प्रत्ययाला येतो. त्याचं पाप पूर्णपणे त्याच्या ज्ञानामुळे धुवून निघालेलं असतं. अशा या महापुरुषाची लक्षणं इथं सांगितलेली आहेत. आणि आत्मज्ञान म्हणजे काय? आत्मज्ञान म्हणजे माहिती नव्हे. हे छान इथे त्यांनी समजावून दिलं आहे आपल्याला की जगातील अनेक विद्वान माणसे असतात, त्यांना काय वाटतं, माहिती आणि ज्ञान याच्यामध्ये ते गल्लत करतात. त्यांना असं वाटतं मला खूप माहिती आहे, मी अनेक पुस्तकं वाचलेली आहेत, मी अनेक ग्रंथांचा अभ्यास केलेला आहे, म्हणजे मला खूप ज्ञान मिळालेलं आहे असं त्यांना वाटतं. परंतु त्यांनी सांगितलं आहे ज्ञान हे फार वेगळं असतं. आणि अनेक ग्रंथ वाचून गोळा केलेली जी माहिती आहे त्याच्यामुळे काही मनाला शांती समाधान मिळू शकत नाही. तर जी शेवटची जी शांती आहे, समाधान आहे, ते केवळ आत्मज्ञानानेच मिळतं असं त्यांनी सांगितलं आहे. आणि मग इथे एक त्यांनी अशी मनोरंजक गोष्ट आपल्याला सांगितलेली आहे. गोष्ट सांगितली की हे छान वाटतं आपल्याला. ज्ञान जरा जड असतं ऐकायला, म्हणून मी ही गोष्ट सांगते की आत्मज्ञान किंवा ज्ञान आणि माहिती याच्यामधला फरक कळावा म्हणून ही गोष्ट त्यांनी सांगितली आहे. राजहंस आणि कावळा यांचा हा दृष्टांत आहे. तर महाभारतातली ही गोष्ट आहे. एकदा काय झालं म्हणे की राजहंसांचा थवा आकाशातून उडत उडत चाललेला असतो आणि तो थवा एका सरोवरामध्ये हे सगळेजण येतात किनाऱ्यावर. आणि तिथे एक धर्मपाल नावाचा सज्जन राहत असतो त्या गावामध्ये. आणि तो काय करायचा, आपलं भोजन वगैरे झालं की तो कावळ्यांना अन्न घालायचा. म्हणजे की समर्थांनी आपल्याला सांगितलेलं आहे की आपण यथेष्ट जेवणे, उरले ते अन्न वाटणे, परंतु अन्न वायाद वडणे हा धर्म नव्हे श्रीराम. आपल्याला समर्थांनी सांगितलेलं आहे की आपण पोटभर जेवावं आणि उरलेलं अन्न वाया घालू नये, तर ते जो कोणी असेल त्याला त्याच्या पोटामध्ये जावं. तर ह्यांनी पक्ष्यांना ते द्यायचा याचा प्रघात होता. किंवा कोणी आला समजा गरजू, एखादा पोटार्थी, एखादा भिक्षुक, तर त्याला तो ते अन्न वाटायचा. आणि कुणी संन्यासी आला, कुणी बैरागी आला, तर त्याला तो ते सगळी भिक्षा घालायचा. तर ते कावळे जे होते त्या कावळ्यांना ती सवय झालेली होती आणि ते कावळे या राजाच्या त्या तिथे येऊन ते सगळं अन्न भक्षण करायचे. तर एकदा काय झालं म्हणे, आणि काव काव करायचे, अन्न एखाद्या वेळेस उशिरा मिळालं की काव काव करायचे म्हणे. तर एकदा काय झालं, असाच एक कावळा तिथे अन्न सेवन करून बसलेला होता आणि नेमका राजहंसाचा थवा तिथे आला आणि सगळे राजहंस तिथे उतरले आणि त्यावेळी कावळ्याने त्यांना पाहिले आणि तो एका राजहंसाजवळ गेला. आणि गमतीशीर गोष्ट आहे. आणि तो म्हणाला की अरे आत्ता मी तुम्हाला येताना पाहिलं, बहुधा तुम्हाला ना उड्डाण कसं करायचं हे काही माहिती नसेल, असं ते राजहंसाला तो कावळा म्हणतो की उड्डाणाचे प्रकार किती आहेत माहिती आहेत का तुम्हाला? तेव्हा ते राजहंस म्हणतात की हो का, नाही बुवा मला काही माहिती नाही आहे, पण आभाळामध्ये जाता येते, उडता येते एवढंच मला माहिती आहे, पण तू काय म्हणतो ते उड्डाणाचे प्रकार वगैरे काही मला माहिती नाही आहेत. मग कावळ्याने त्यांच्याकडे तुच्छतेने पाहिलं त्या राजहंसाकडे आणि म्हणतो की काय वेडा आहे हा, याला काही उड्डाणाचे प्रकार माहिती नाही आहेत. मग तो सांगायला लागला, अरे उड्डीयन म्हणून एक प्रकार आहे, आवडीन म्हणून एक प्रकार आहे, डीन आहे, प्रडीन आहे, समडीन आहे, तिर्यकडीन आहे, तुला काहीच माहिती नाही आहे? अरे उड्डाणाचे 60 प्रकार आहेत. म्हणजे आपण माहिती आणि ज्ञान याच्यातला फरक बघतोय. तो सांगतो उड्डाणाचे 60 प्रकार आहेत आणि तुला काहीच माहिती नाही आहे.
तिरक्या प्रकारे उड्डाण करायचं, हळूहळू आभाळामध्ये जायचं, झपाट्याने खाली यायचं, झपाट्याने वर जायचं, असे नाना प्रकार त्या कावळ्याने सांगितले. आणि मग तो म्हणाला, येतोस का माझ्याबरोबर, तुला हे प्रकार दाखवतो मी आभाळामध्ये. तर राजहंस म्हणाला, ठीक आहे येतो ना, मला काही प्रकार माहिती नाही आहेत, मला फक्त उडता येतं. मग ते कावळ्याचे सगळे भाऊबंद तिथे बसलेले असतात, ते बघतात की काय आपला हा पराक्रम करून दाखवतो, बघूया आता. आणि मग हा कावळा उडायला लागला. आणि मग राजहंस पण निघाला त्याच्याबरोबर. आता राजहंस तो राजहंसच, 2 पंख मारल्याबरोबर असा काही तो विहंगत विहंगत आकाशामध्ये गेला आणि तरंगायला लागला आकाशामध्ये उंच. आणि त्या कावळ्याला काही त्याच्यासारखं पंख मारायला येत नव्हतं, शेवटी कावळा तो कावळाच. मग त्याला काही वरती जाताच येईना. मग थोड्या वेळाने दोघेही सागरावर आले. मग राजहंसाची ताकद प्रचंड आणि त्यामुळे पंख पसरून अतिशय आनंदाने तो आकाशामध्ये विहार करत होता, उड्डाण करत होता. कावळा मात्र दमला आणि उड्डाणाची फक्त नावे त्याला पाठ होती, पण प्रत्यक्ष त्याला काही येत नव्हतं. मग त्यावेळी राजहंस म्हणाला, अरे कावळ्या, आता हे तुझे कोणत्या प्रकारचे उड्डाण आहे रे? आता हा इतका दमलेला होता की त्यात कावळ्याला काही बोलताच येईना. आणि मग तो गेला सागरामध्ये पडला. मग पाण्यात गेला, कसा बसा धडपडत वर आला. 2-4 घोट पाणी त्याच्या तोंडामध्ये गेलं. मग जरा तरारी वाटली त्याला. म्हणजे असं 4-5 वेळा झाल्यावर मग राजहंस खाली आला. आणि त्याने विचारलं कावळ्याला, अरे हे काय तुझे नवीनच प्रकारचे उड्डाण दिसतंय, कारण आम्हाला जी उड्डाणे माहीत आहेत त्याच्यामध्ये हे काही नाही आहे की सागरात जायचं, 2-4 घोट पाणी प्यायचं आणि मग परत थोडं वर यायचं. हा कुठला प्रकार आहे रे तुझा? आणि मग कावळ्याला जरा लाजच वाटली. मग तो म्हणाला की खरंच राजहंसा, मी चुकलो. ही उड्डाणाची सगळी नावे मला माहीत आहेत, पण त्याचा प्रयोगविधी काही मला माहिती नाही. म्हणजे नुसती नावं पाठ असून किंवा नुसती ग्रंथपाठ असून काही उपयोग नाही आहे. तर आपल्याला ते जे मूळ ज्ञान आहे त्याचा अनुभव आला पाहिजे. अनुभवाचं ज्ञान जे आहे ते या राजहंसाकडे होतं. त्याला उड्डाण कसं करायचं हे प्रत्यक्ष त्यांनी करून दाखवलं होतं. म्हणजे असा तो माहिती आणि ज्ञान, आत्मज्ञान याच्यामध्ये फरक आहे, याच्यासाठी ही गोष्ट सांगितली. म्हणजे आत्मज्ञानी महात्म्याची दृष्टी कशी समत्व पावते आणि त्याचे त्यांनी वर्णन येथे केले आहे. त्याच्या अंतरात कोणता भाव जागतो ते भगवंत आता आपल्याला पुढच्या श्लोकात सांगतात. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनी शुनिचैवश्वपाके च पंडिता समदर्शिनः. की हा जो ज्ञानी असतो ह्याची दृष्टी कशी झालेली असते, तर ह्याची दृष्टी सम झालेली असते. समत्वम योग उच्यते. अनेक ठिकाणी आता हा सम शब्द आपल्या गीतेमध्ये खूप ठिकाणी आलेला आहे. समस्सर्वेषु भूतेषु समम सर्वेषु भूतेषु. आणि ज्ञानीजन हे विद्या व विनययुक्त ब्राह्मण, म्हणजे इथे दिलंय ना, विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गवी हस्तिनी. गवी म्हणजे गाय, हस्तिनी म्हणजे हत्ती, शुनी म्हणजे कुत्रा आणि श्वपाकेच म्हणजे चांडाळ, एखादा शूद्र कोणी असेल तो. म्हणजे त्यांनी सांगितलं की ह्या सगळ्यांमध्ये जो पंडित असतो, पंडितः समदर्शिनः, जो पंडित असतो म्हणजे ज्यांनी पंडाबुद्धी धारण केलेली असते तो सगळ्यांमध्ये समत्व बघतो की ह्या सगळ्यांमध्ये एकच चैतन्य तत्व नांदत आहे, एकच आत्मा आहे असं तो बघतो. अशी त्याची बुद्धी झालेली असते, त्याला आत्मज्ञानी म्हणतात. आता पंडाबुद्धी धारण करणारा तो पंडित असतो. मागच्या वेळेस आपण बघितलं होतं एकदा. पंडित हे समदर्शी असतात. पंडा नावाची जी बुद्धी असते ती कशी असते, न्याय अन्याय, विवेक अविवेक, सत असत यांचा विवेक करणारी अशी ती बुद्धी असते. त्याला पंडाबुद्धी म्हणतात. आणि ती पंडाबुद्धी धारण करणारा पंडित. मग हे सत्व पाहणारे ज्ञानीजन हे कसे असतात, तर हे समदर्शी असतात. आणि त्यांना कुणाकुणामध्ये ईश्वर पाहायला मिळतो याचे वर्णन करताना भगवद्गीता म्हणते की विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गवी हस्तिनी. मग आता इथे या ठिकाणी ब्राह्मणाची 2 वैशिष्ट्ये त्यांनी सांगितलेली आहे की केवळ ब्राह्मणाच्या पोटी जन्माला आला म्हणून ब्राह्मण नाही,
तर ब्राह्मण कोण, तर जो विद्यावंत आहे, जो विनय संपन्न आहे, विद्या विनय संपन्ने असा ब्राह्मण. आणि मग ज्याने आत्मविद्या धारण केलेली आहे आणि आत्मविद्या धारण करूनही जो अतिशय विनम्र आहे, विद्या विनयेन शोभते असं पण सुभाषित आहे, तो ब्राह्मण आहे. मग असा हा ब्राह्मण जरी असला किंवा चांडाळ जरी असला किंवा गाय असो, कुत्रा असो, हत्ती असो, या सगळ्यांच्या ठिकाणी पंडिताला एकच चित्तत्व दिसतं, एकच चैतन्य तत्व दिसतं. मग आता त्यांनी पुढे छान आपल्याला समजावून दिलं आहे की जरी असं तत्व, जरी तत्वानी सारखे सगळ्यांना बघायचं, पण व्यावहारिक भेद हा असलाच पाहिजे. या श्लोकाचा अर्थ नीट समजावून घेतला पाहिजे, नाही तर प्रचंड घोटाळा होईल. मग सगळ्यांनाच नमस्कार करायचा का? आता वाटेत एखादं कुत्रं चाललंय, आता त्याच्यामध्ये माझ्यामध्ये जे चैतन्य आहे तेच त्याच्यामध्ये आहे म्हणून घाला लोटांगण, असं होईल का? तर असं होणार नाही. त्यांनी सांगितलं की व्यवहारामध्ये भेद हा तुम्ही ठेवलाच पाहिजे, म्हणजे नाहीतर मग त्याला वेडाच म्हणतील सगळे लोक. म्हणजे आता गाईला गोग्रास घालायचा आहे, गाय आहे तर तिला गोग्रास घालायचा, आणि नाहीतर एखादा म्हणेल की चल माणसा, आता तुझ्यामध्ये आणि माझ्या गाईमध्ये एकच तत्व आहे ना, मग आज तू गवत खा. असं कधी होईल का? गाईला गवताबरोबर गोग्रासही चालतो, गवतही चालतं, पण माणसाला मात्र अन्नच वाढावं लागतं ताटामध्ये. असा हा व्यावहारिक भेद आहे, तो आपण लक्षात घेतला पाहिजे. म्हणजे त्यांनी सांगितलं की टोपी ही कोणी पायात घालत नाही आणि जोडे कोणी मस्तकावर घेऊन चालत नाही, तर ज्याचं स्थान तिथेच असतं. असं सुंदर त्यांनी आपल्याला समजावून दिलं आहे. आणि शंकराचार्यांनी तर अर्ध्या श्लोकामध्ये सांगितलं आहे, श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुक्तम ग्रंथकोटिभिः ब्रह्म सत्यम जगन्मिथ्या जीवो ब्रह्मेव नापरहा. म्हणजे भावार्थ काय त्यांनी असा सांगितला आहे की अनेक उत्तम ग्रंथांमध्ये जे सांगितलं आहे ते मी तुम्हाला अर्ध्या श्लोकात सांगतो, असं शंकराचार्य म्हणतात. आणि काय सांगितलं त्यांनी की ब्रह्म हे सत्य आहे आणि जग हे मिथ्या आहे. मग याच्यामध्ये सगळे आले. अशा पद्धतीने तो अर्थ त्यांनी आपल्याला सुंदर समजावून दिला आहे या ठिकाणी. आणि मग पुढे ते सांगतात आपल्याला की पंडित जे समत्व धारण करतो त्याचा महिमा स्पष्ट करताना भगवंत आता पुढे आपल्याला सांगतात. कितवान 19वा श्लोक आहे. इह एव तैर्जितः सर्गो येषां साम्ये स्थितं मनः निर्दोषं हि समं ब्रह्म तस्मात् ब्रह्मणि ते स्थिताः. म्हणजे ज्यांचे मन समत्व भावात स्थित झाले त्यांच्याकडून या जन्मीच संपूर्ण संसार जिंकला गेला. इहैव तैर्जितः सर्गो येषां साम्ये स्थितं मनः. म्हणजे मन फार महत्त्वाचं आहे. ते मन जेव्हा आपलं समत्व भावामध्ये स्थित होतं, मग त्याच्यानंतर काय होतं की सच्चिदानंद घन परमात्मा निर्दोष आणि सम आहे असं त्याची पक्की बुद्धी होऊन जाते की परमात्मा हा समम सर्वेषु भूतेषु आहे असं त्याला कळतं. मग समदृष्टीचं महत्त्व यांनी या ठिकाणी आपल्याला सांगितलं आहे. आणि समत्वालाच योग म्हटलेलं आहे भगवंतानी. चित्तात समत्व निर्माण होणे यालाच भगवंतानी योग म्हटले आहे. प्रकृतीत वा मायेत द्वंद्वे असणारच. आता बाहेर जगामध्ये आपण बघतो, जगामध्ये भेददृष्टी आहेच, भेद हा पाळावाच लागतो. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की बुद्धीमध्ये समत्व पाहिजे, परंतु व्यवहारामध्ये मात्र जसं वागायचं तसंच वागायला पाहिजे. प्रत्येकाचं स्थान वेगवेगळं असतं. मग जो आत्मज्ञानी झाला त्याला विषमाच्या ठाई सम, अनेकात एक, विकारांच्या ठाई निर्विकार, चंचलाच्या ठाई कूटस्थ, अनित्याच्या ठाई नित्य, हे सगळं तो जो आत्मज्ञानी झालेला असतो त्याला दिसतं. भूतमात्रांच्या ठाई समरस ब्रह्म पाहणे हेच आत्मज्ञान आहे. मग भूतमात्रांच्या ठाई जे दोष असतात त्यांचा मळ ब्रह्मास लागत नाही काय, अशी शंका वाटेल. पण असे वाटणे हे सुद्धा अज्ञानच आहे. संग भूतमात्रांना असतो, ब्रह्माला नाही, असं त्यांनी सांगितलंय. ब्रह्म हे निर्मळ आहे, निर्लेप आहे, अविकारी आहे, अविनाशी आहे. सगळे काय आपण दुसऱ्या अध्यायातली जे जे आत्म्याला विशेषणं लागू पडतात ती ब्रह्माची विशेषणं आहेत. ब्रह्म हे पूर्णपणे अलिप्त आहे, त्याला कशाचाही मळ लागत नाही, म्हणून त्याला निर्मळ असं म्हटलेलं आहे. मग आता हे जे ब्रह्मनिष्ठ असतात
त्यांचं आचरण कसं असतं, त्यांचं आचरण कसं असतं. आता आपण 5व्या अध्यायाच्या शेवटालाच चाललो आहे हळूहळू, आणि प्रत्येक अध्यायामध्ये श्लोकामध्ये जवळजवळ सारखाच अर्थ आहे, त्यामुळे मी अगदी थोडक्यात तो तुम्हाला सांगते. आता 20 ते 22 म्हणजे 20, 21, 22 या 3 श्लोकांचा मिळून आपण अर्थ बघूया. त्यांनी सांगितलं आहे, न प्रहृष्येत प्रियं प्राप्य नो द्विजेत प्राप्य चा प्रियं स्थिरबुद्धिरसम्मूढो ब्रह्मविद् ब्रह्मणि स्थितः बाह्यस्पर्शेष्वसक्तात्मा विन्दत्यात्मनि यस्सुखं स ब्रह्मयोगयुक्तात्मा सुखमक्षयमश्नुते ये हि संस्पर्शजा भोगा दुःखयो न एव ते आद्यन्तवन्तः कौन्तेय न तेषु रमते बुधः. 20 ते 22 या श्लोकांचा अर्थ आपण बघू की जो प्रिय अर्थात लोक ज्याला प्रिय समजतात ते प्राप्त झाले असता हर्ष पावत नाही. म्हणजे मागे बघा आपण स्थितप्रज्ञाची लक्षणं बघितली होती, त्याच्यामध्ये हेच सगळं होतं की जो एखादी गोष्ट प्राप्त झाली म्हणून जो आनंदी होत नाही किंवा एखादी गोष्ट मिळाली नाही म्हणून जो नाराज होत नाही, तोच सगळा इथे अर्थ आहे की हर्ष पावत नाही. अप्रिय अर्थात लोक जे अप्रिय समजतात त्याची प्राप्ती झाली असता ज्याला उद्वेग होत नाही, असा स्थिर बुद्धीचा असतो आणि संशयरहित असतो. असा पुरुष, त्याच्या मनामध्ये काही संशय काही येत नाही, आणि त्यामुळे त्याला परब्रह्म आणि जीव हे एकच आहेत असं त्याला कळलेलं असतं, त्याला तसा अनुभव आलेला असतो. आणि बाहेरील विषयामध्ये अर्थात सांसारिक भोगांमध्ये त्याला आसक्ती काही राहिलेली नसते. त्यामुळे ह्या सगळ्या श्लोकांमध्ये तेच बाह्यस्पर्शे श्वसक्तात्मा विन्दत्यात्मनि सुखम स ब्रह्मयोगयुक्तात्मा सुखमक्षयमश्नुते. की आसक्तीरहित अंतःकरणाच्या पुरुषाला आपल्या अंतःकरणात जो भगवंत आहे त्याचाच आनंद त्याला मिळत असतो. ध्यानाने त्याला तो आनंद मिळत असतो आणि तो सच्चिदानंद घन परब्रह्म परमात्मा रूप योगात ऐक्य भावाने स्थित झालेला असतो. खूप मोठे मोठे शब्द याच्यामध्ये आहेत, आपण ते थोडे थोडे बघूया म्हणजे आपल्याला कळेल. पुढे त्यांनी सांगितलं, ये ही संस्पर्शजा भोगा दुःखयो न एव ते आद्यन्तवन्तः कौन्तेय न तेषु रमते बुधः. आता बुधः म्हणजे काय? हा बुध म्हणजे काय? बुद्धिवान विवेकी पुरुष. हा जो बुद्धिवान विवेकी पुरुष असतो म्हणजे जो त्यांनी वरती आपल्याला सांगितलं काय होतं, विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनी तर पंडित हा समदर्शिना. मग तो जो पंडित आहे तोच इथे बुध हा असं त्यांनी म्हटलंय की तो जो बुद्धिवान पुरुष आहे त्याला इंद्रिय आणि विषय यांच्या संयोगाने उत्पन्न होणारे सर्व भोग त्याला त्याच्यामधून आनंद अजिबात मिळत नाही. आपण सर्वसामान्य जे लोक असतो आपल्याला विषय आणि इंद्रिय, आता माझे डोळे आहेत, माझ्या डोळ्यांनी सुंदर चित्र पाहिलं काहीतरी तर माझ्या डोळ्यांना आनंद होतो, कानाने काहीतरी सुंदर संगीत ऐकलं तर मला आनंद होतो. म्हणजे विषय आणि इंद्रिय यांचा जिथे संयोग होतो आणि त्याच्यापासून सुख किंवा दुःखाची निर्मिती होते त्याचा अनुभव आपल्या सगळ्यांना येतो. परंतु हा जो ज्ञानी असतो याला त्याच्यापासून काही सुखही मिळत नाही आणि त्याच्यापासून दुःखही मिळत नाही, तर त्याची बुद्धी समत्व झालेली असते. निरक्षीर विवेक बुद्धी असं त्यांनी सांगितलंय. मी मृगजळाचा लोंढा आहे एखादा, आता मृगजळ अर्थातच खोटं असतं आणि त्याचा लोंढा आलेला आहे, मग त्याच्यामध्ये कधी खरा पर्वत वाहून जाईल का? कारण मृगजळच खोटं, त्याचा लोंढा पण खोटा, मग त्याच्यामध्ये पर्वत कधीही वाहून जाणार नाही. म्हणजे हे सगळं त्या ज्ञानी पुरुषाला माहिती असतं. आणि त्यांनी असं सांगितलंय की ही जी प्रकृती आहे, हे जे जग आहे, हे ते सगळं कसं आहे, मृगजळासारखं आहे. परंतु आपल्याला ते अजून खरं वाटतंय कारण आपण अजून ज्ञानी झालेलो नाही आहोत. जे ज्ञानी लोक आहेत, जे आत्मज्ञानी आहेत, मी नेहमी सांगते की आपले संतांची चरित्र वाचली की आपल्याला ह्या सगळ्या गीतेमध्ये जी व्यक्तिमत्व सांगितलेली आहेत ती सगळी संतांच्या ठिकाणी, म्हणजे ज्ञानेश्वर महाराज तसेच होते असं आपल्या लगेच लक्षात येतं. रामदास स्वामी तसेच होते. तर अशी निरक्षीर विवेक बुद्धी त्यांच्याकडे होती. मग ज्ञानेश्वर महाराजांनीच एक सुंदर उदाहरण या ठिकाणी उपमा दिली आहे बघा.
ते म्हणतात की हा महात्मा कसा असतो, समदृष्टीचा महात्मा. सांसारिक भोगांची आसक्ती त्याच्या ठिकाणी जराही नसते. मग तो कसा असतो, सांगे कुमुद दळाचे निताटे, जो जेविला चंद्रकिरणे चोखटे, तो चकोरू काय वाळू अंटे चुंबितू आहे. म्हणजे एखाद्या कमळाच्या पाकळीवर पात्रावर जो चकोर पक्षी बसतो, तो काय करतो, त्याचं भोजन काय असतं, शुद्ध चंद्रकिरणांचं त्याचं भोजन असतं चकोराचं. आणि मग तो वाळूचे कण कधी चाटीत बसेल काय, असंच म्हणतात ज्ञानेश्वर महाराज. तसा हा आत्मज्ञानी असतो की याला इंद्रियांच्या विषयापासून जे भोग निर्माण होतात त्याला माहिती असतं याला आदी आहे आणि अंतही आहे. म्हणजे हे भोग कधीतरी संपणारे आहेत, हे क्षणिक आहेत आणि दुःखजनक आहेत, हेही त्याला माहिती असतं. त्यामुळे तो विरक्त पुरुष त्या ठिकाणी कधीही रमत नाही. अद्यंतवंतः कौंतेय न तेषु रमते बुधा. ये ही संस्पर्श ज्या भोगा, की हे जे भोग आहेत की इंद्रिय आणि विषय यांच्या स्पर्शापासून उत्पन्न झालेले, हे कसे आहेत तर हे आद्यंतवंत, म्हणजे यांना आदी आहे आणि यांना अंतही आहे. म्हणजे हे संपणारे आहेत, हे काही कायम टिकणारे नाही आहेत. त्यामुळे न तेषु रमते बुधा. तो जो बुद्धिवान माणूस असतो, आत्मज्ञानी असतो, तो त्याच्यामध्ये कधीही रमत नाही, असं त्यांनी सांगितलंय. पै याते विरक्त पुरुष त्यजिती का जैसे विष. की तो जो विरक्त पुरुष असतो तो त्यांचा त्याग करतो. कसा करतो त्याग, तर जणू काही विष आहे. आता आपण जर समजा जेवायला बसलो आणि अगदी अतिशय भूक लागलेली आहे एखाद्या माणसाला, आणि पंचपक्वान्नांनी वाढलेलं ताट त्याच्या समोर आहे, अतिशय आवडणारे पदार्थ त्याच्या समोर आहे, आणि तो येऊन बसला आणि आता पहिला घास तोंडात घालणार आणि त्याला कळलं की ह्याच्यामध्ये विष आहे, तर तो खाईल का? तो कसा तिथून पटकन उठून जाईल, त्या अन्नाचा त्याग करेल आणि निघून जाईल. तसं या आत्मज्ञानाची बुद्धी झालेली असते आणि त्याला या संसाराविषयी कळलेलं असतं की हा संसार कसा दुःखजनक आहे. म्हणजे आपण नेहमी म्हणतो संसारात दुःख आहे, संसारात दुःख आहे, आणि ते दुःख मिटवण्याचा आपण प्रयत्न करत असतो आणि सुख मिळवण्यासाठी धडपड करत असतो. पण हे जे ज्ञानी पुरुष असतात हे काय म्हणतात, संसारात दुःख नाही आहे, संसार हेच दुःख आहे. म्हणजे आपण या संसारात आलोय ते दुःख भोगण्यासाठीच आलेलो आहोत, अशी त्यांची पक्की खात्री झालेली असते, आणि त्यामुळे ते सुख आणि दुःखाच्या पलीकडे गेलेले असतात. थांबायचं का?